अहो पुरणपोळी खाताना कोबीचे भजे आता हे तर बघा, आता सकाळी केले होते कोबीचे परोठे, कांद्याचे किती कडू येते बघा. हे काय माहिती नाही, टेस्ट केल्याच्या नंतरच कळणार आहे. पण फौजी साहेबाचं सगळं क्रेडिट हा ना. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर काल होती नागपंचमी आणि काल सकाळी जे आहे ना, तर सर्व काही काम वगैरे आवरून अशी मस्तपैकी पूजा मांडली होती आणि पूजा केली अगदी व्यवस्थित. तर काल योगायोग म्हणजे नागपंचमी देखील होती आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार देखील होता. त्यामुळे मग इथे जे आहे ना, तर नागपंचमी जी आपण नागदेवताची पूजा मांडत असतो, तर ती देखील माझी पूजा झाली होती. आणि मग श्रावण सोमवार जो आहे आपला पहिला श्रावण सोमवार, तर या दिवशी तांदूळाची मूठ होती. तर ही देखील मग तांदूळाची मूठ वगैरे वाहून आणि जलाभिषेक करून शिवांचा अगदी मस्तपैकी पूजा वगैरे झाली होती. स्वयंपाक वगैरे सर्व काही आज पुरणपोळी शक्यतो करत नाहीत, जी पुरणाचे दिंडे असतात तर तेच बनवले जातात. त्याला आमच्या नगरी भागात कानवले म्हटलं जातं. तर मग ते कानवले वगैरे देवाला नैवेद्य वगैरे मग दाखवलं होतं. सध्याला तर पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतरून ज्वारीच्या लाह्या आणि गुळ, फुटाणे आणि साखर टाकून दूध एवढंच नैवेद्यासाठी ठेवलं होतं. आता मला इथून पुढे जे आहे ना, तर मग स्वयंपाक करून मग नंतरून दिंड्याचा आणि त्याचा नैवेद्य दाखवून घेईल. अहो पुरणपोळी खाताना खाऊ ना. आणि हे कोबीचे परोठे सकाळी केलेले. कोबीचे भजी. आता हे आता कोबीचे भजे कसे असते? मी सोडतो. तुम्ही बनवता का? बरं ठीक आहे. मग चला, आता फौजी साहेबांच्या हातचे कोबीचे पकोडे खायचे आहेत, आता भजे खायचे आहेत. आता बाकीची मी तयारी करते. माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि सकाळी नाश्त्यामध्ये कोबीचे परोठे बनवले होते, तर आता ते म्हणतात कोबीचे भजे खायचे. आणि काल तसं म्हणजे पुरणपोळ्या वगैरे आणि हे केलं होतं. पहा, दिवा चालू आहे ना विंचू. तर आवाज कमी करा ना. तर देवाला ते जे आपले कानवले असतात ना, पुरण घालून उकडीचे, तर ते उकडून कानवले केले होते आणि आम्हाला पुरणपोळ्या केल्या. आता त्यांनी रात्री पुरणपोळी खाल्ली नाही आणि आता त्यांना खायचे कोबीचे भजे. तर चला मग तयारी करू आता. किती सकाळ सकाळी प्रिपरेशन केली ती पप्पाच्या टिफिनसाठी, पण पप्पाने तिला दिला आहे धोका. पप्पा ड्युटीला गेलेच नाही. तर बघा, आता सकाळी केले होते कोबीचे परोठे, कांद्याचे किती कडू येते बघा. आणि छोटूला टिफिनला आहे ना कोबीचे परोठे दिले. आणि आता फौजी साहेब म्हणतायत की आता कोबीचे परोठे न बनवता आता करायचे त्याचे भजे. तर मग आता भजी तर करायची येतं, परंतु दुसरा कोबी कापू नको म्हणले. आता तीच जी भाजी आहे ना, त्याच्यातच बेसन मिक्स करायचं आणि त्याचे भजे काढायचे. आणि हा असा पदार्थ आहे ना, तर फक्त फौजींच्याच घरात बनवू शकतो. म्हणजे बनवलेल्या पदार्थाचं देखील दुसरं काहीतरी असेल. आता ह्याच्यामध्ये काय बेसन मिक्स करू ना. कारण कसं असतं ना, फौजमध्ये जर समजा भाजी म्हणा, डाळ म्हणा जर नाही आवडली, तर मग त्या डाळीला परत डबल तडका द्यायचा. आणि डबल तडका दिला की मग ती जरा तडका दिल्यामुळे चांगली लागते. तर मग तसा तडका देऊन खाण्याची त्यांना सवय असते. त्याच्यामुळे मग आता बनलेल्या भाजीचे आम्हाला पकोडे करायचे येतात. चला, तर आज खायचे फौजी साहेबांच्या हातचे पकोडे.
बसून का हं? हा, बस. आता त्याच्यामध्ये मी फक्त ओवा टाकणार आहे. मसाला हा टाकते थांबा. त्याच्यामध्ये फक्त थोडासा ओवा, थोडस नमक. आता मिरची टाकायची तर गरज नाही कारण ती ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे भाजीमध्ये. त्याच्यामुळे ओवा, थोडस नमक आणि थोडस एक पिंचभर म्हणजे चिमूटभर अगदी खाता सोडा. बस. लय झाली ही कोथिंबीर सगळे टाकून द्या त्याच्यामध्ये. नंतर टाकू. एकच मिनिट थांबा. आपण जास्त मोठा टाकल्यानंतर ती कोथिंबीर सगळे टाकून द्यावं. थांब. तुम्ही नका मिक्स करून, मी मिक्स करते. थांबा आता हे करा. आता जरा मी काढतो. हा पटापट टाकतो. तुम्ही काढता का? ठीक आहे, तुम्ही काढा. ते टाक. आता ना पाणी दे ना. एकच मिनिट. इकडे ठेवलाय भात शिजायला आणि पकोड्याची तयारी चालू आहे. करा मिक्स. तो कांदा टाकायचा त्याच्यामध्ये थोडासा कट करून. नको तेल टाकलं होतं का? हं? त्या दिव्यात तेल टाकलं होतं का? हो हो. त्या ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलं होतं. टाकलं. थोडस पाण्याची गरज आहे का त्याच्यामध्ये? एकदम छोटे छोटे सोडा. तर इथं फौजी साहेबांचा जे सुरगुडा आहे ना तर तो चालू झाला होता. कारण ते मी त्यांना म्हंटल मी पकोडे काढते परंतु ते म्हंटले नाही की मलाच काढायच्यात. म्हंटल चला काढू द्या. मग आज त्यांच्या हातचे पकोडे खाऊया. बस बस बस. हा बघा. त्याने होतो. शांत. शांत राहा. शांत राहा. तर आता जे भजी आहेत ना तर भजी काढून राहिलो आम्ही अशी ती बनलेल्या भाजीची. आता याची टेस्ट कशी लागल हे काय माहिती नाही. टेस्ट केल्याच्या नंतरच कळणार आहे. तर पाहूया. घे नाही छोटस टाका त्याच्यामध्ये. छोटे छोटे टाकाले मोठाले नका. कडक करणार. कडक करणार. ते एवढंच करत होणार आहोत. नाही कडक. तर आता हे पहिले देवाला मांडायचे. चल गंधी. ते भात बघ. ते तुझ्या देखील करा. कसं झाली मिचू? छान झालं. एकदम टेस्टी, असे एकदम मस्त सॉफ्ट क्रिस्पी. भजी खायला. काय ना सॉसची पण गरज नाही, इतके टेस्टी झाले का काय कमी. काहीच नाही. खरंच खूप मस्त झाले अगदी. आणि ना ते कोबी एकदम छोटा होता ना म्हणून एकदम एकदम छोटा होता ना त्यामुळे अगदी त्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. थोडंसं फक्त ओवा ते टाकला. नमक ओवा आणि कोथिंबीर पण खूप छान झाले. पाक मस्त अगदी. आणि कांदा कापून टाकला एक त्याच्यामध्ये. खरंच मस्त झाले बरं का. बनवले कोणी. हा, म्हणजे भाजी बनवली मी आणि त्याच्यात नंतर सामान पण टाकलं मी. पण फौजी साहेबाचं सगळं क्रेडिट हाताचा गुन्हा. हा ना. तसं फौजी साहेबांचं एक आहे. त्यांनी नुसतं कधी जर समजा असं स्वयंपाकाला घाई गडबड झाली आणि त्यांनी कांदा आणि टोमॅटो किंवा लसूण जरी सोलून दिला ना
तरी ते म्हणत असते मी कांदा टोमॅटो लसूण सोलून दिल्यामुळे भाजी छान झाली. हा? मस्त निघाली हो, काढेल त्याला. नाही हो नाही, अजून थोडस गहू द्या ना. ते अगोदर काय झालं, गॅस कमी राहिला ना, ते आपण अगोदर कमी केलेला तो परत फुल करायचं, लक्षात नाही. बस झाले का? झाले. हे नाही, हे असे लाईटीचं का बरं व्हिडिओ मध्ये हे राहिलंय तुमचं? इकडे ये जाते. काही नाही म्हणा, काही नाही मम्मी, इतकं काही नाही. झाले तर तू ते बाबा अहो थांबा तर, मला काढू द्या ना, गडबड नका बरं. लई हात नाही खाली द्यायचा. अरे इतके खेटू कशाला झाले ते? पाठीमाग चक्का बसून घ्या, पाठीमाग सारखा. लय मोठाले नका सुरू, छोटाले सोडा. आपण खावा फाफडा. फाफडा? कुठच्याच फाफडा बनवतात का? हा पक्का? बरं. तर आता इथे आहे ना, काल आमटी बनवली होती बघा, तर खूप छान आमटी झाली होती. आणि मग म्हटलं बसलेली आहे तर म्हटलं आता हिला गरम करून घेते, तर ती वेस्टेज जायला नको. आणि मी हमेशा ना अशी एक्स्ट्राची आमटी म्हणजे बनवतच असते, जेणेकरून संध्याकाळचा सण असला ना संध्याकाळची पण खाण्यात येते. आणि दुसऱ्या दिवशी जी आहे तर अशी 11-12 वाजल्याच्या दरम्यान. आता तसं पाहिलं तर फौजी साहेब ड्युटीवरून 3 वाजता येतात, म्हणजे दुपारचे जेवण तर लेट होतात, परंतु आज ते सुट्टीवरती होते ना, तर म्हटलं आज लवकरच जेवण करून घेऊया. तर नाश्ता वगैरे काही नको म्हणले, डायरेक्ट आता स्वयंपाकच बनव. स्वयंपाक काही बनवायचं नाही, आता फक्त आमटी गरम करायला ठेवली, भात शिजलाय आणि आता गरम गरम फक्त 2-4 पोळ्या टाकते फटाफट, म्हणजे झालं. तर कोण कोण असं आदल्या दिवशीची आमटी परत दुसऱ्या दिवशी खातं, नक्कीच कमेंट्सद्वारे सांगा. तर मला खूप आवडते, आणि फक्त मलाच नाही तर मुलांना आणि फौजी साहेबांना देखील आमटी भात खूप आवडतो. आता तरी थोडंसं मतलब पोळी खाता फौजी साहेब, नाही तर पहिले ना तर पूर्ण म्हणजे A to Z छोट्यातला छोटा देखील सण आहे ना, पुरणपोळी म्हणजे मी नियमितपणे करत असते. फक्त फौजी साहेबांना आमटी आणि भात खायला आवडतो म्हणून. तर त्याच्यामुळे आम्ही हमेशा जे आहे तर असेच दुसऱ्या दिवशी देखील आमटी गरम करून खातो. चला तर आता भजी जे आहेत ना, तर भजी खूप छान झाले तर, आणि एवढे टेस्टी झालेत तुम्हाला सांगते की त्याच्यासाठी श्वास घेण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाहीये. आणि तुम्ही देखील आहे ना, कधी जर समजा कोबीची भाजी जर बचली ना, तर नक्कीच तुम्ही असे भजी काढून पहा, आवर्जून काढून पहा, खूपच टेस्टी लागतात. फक्त बनवताना थोडासा ओवा आणि कांदा, कोथिंबीर आणि हलकासा सोडा टाकायला मात्र विसरू नका. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. आम्ही घेतो भज्याचा आस्वाद आणि तुम्ही देखील नक्कीच बनवून खा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.